हाय एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की मी कुठे जाते. दोन्ही साईडला समुद्र आणि इकडनं एक रस्ता आहे आणि ही प्लेस कुठे आहे. तर ही प्लेस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईपासून अगदी 2 तासाच्या अंतरावर आणि हे पालघर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. दोन्ही बाजूला थांग समुद्र आणि मध्ये हा रस्ता. आणि आता हा रस्ता आपल्याला घेऊन जातो एक सुंदर अशा मंदिराकडे. हे मंदिर एक गुफेत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण थोडंसं पुढे चालत जाऊन दिसतं असे मंदिर आहे अशा छोट्याशा अशा टेकडीवर. समुद्रामध्ये छोट्याशा टेकडीवरचं हे मंदिर आहे आणि इथे आशापुरी देवीचं टेम्पल आहे. थोडा भरतीची वेळ आलेली आहे आणि चला तर आपण जाऊया. इकडनं आता नवीन रस्ता केलेला आहे त्यामुळे तुम्ही भरतीच्या वेळेला आपण आता मंदिरात तुम्ही जाऊ शकतात. चला बघू शकतात. हा 10 ते 15 मिनिट तुम्हाला चालत यावं लागतं ह्या रस्त्याने. तुम्ही गाडी घेऊन सुद्धा येऊ शकतात. तर पार्किंगची अशी उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही बघू शकता तिकडे जत्रा भरलेली आहे. चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचा उत्सव आहे. आणि आपण मंदिराच्या मागे गेलो तर सुंदर असा टेकडीवरून सनसेट दिसतो आणि समुद्र पण खूप सुंदर दिसतं. जर तुम्ही कधी इव्हनिंगला ह्या प्लेसला व्हिजिट करा. तुम्ही रात्री बघू शकता. तिकडे उत्सव आहे त्यामुळे कलिंगड, गोळावाला, भेळवाला असे खेळणीवाचे सगळ्यांचे शॉप्स लागलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. आज उत्सव आहे म्हणून एवढी गर्दी आहे नाही. तेव्हा सॅटर्डे संडेला इकडे गर्दी असते. मधल्या वारी इकडे एवढी गर्दी कमी असते. तुम्ही आता जाऊया आता मंदिरामध्ये. चला तर मग चला. थोड्या पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला मंदिरात जावं लागतं. या मंदिराच्या बाहेर बोर्ड आहे. तिकडे देवीची संपूर्ण माहिती दिलेली आहे या प्लेसची. तुम्ही इकडे आलात तर नक्की वाचा. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. ह्या साईडला तुळशी वृंदावन आहे आणि इकडे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. त्याचं आपण दर्शन घेऊया. तर पण पुढे चालत जाऊया. बघूया समुद्र रात्रीचा किती मस्त दिसतो. ते तिकडनं अर्नाळ्याचं बेट दिसतं. बघू शकतात लाईट दिसते ती. आता आपण जाऊया देवळामध्ये. गर्दी तशी कमी आहे. चला तर जाऊया. बघू शकतात श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या ह्या बाजूला. आपण दर्शन घेऊया. आता आपण गुहेमध्ये जाऊया. आपण गुहेत जाऊया. आता उत्सवामुळे इथे गर्दी आहे थोडी. तर हे पहिलं आहे एकविरा देवीची मूर्ती आहे गुहेमध्ये. आपण जाऊया मंदिरामध्ये. अशा प्रकारे सुंदर अशी मूर्ती. खूप प्रसन्न वाटलं देवीचं दर्शन घेऊन. तुम्ही कधी आलात पालघरमध्ये तर प्लेसला नक्की व्हिजिट करा. आपण जाऊया. गुहेमध्ये तुम्ही बघू शकतात. आणि गुहेमध्ये पुढे जीवदानी आईची मूर्ती आहे. आता आपण बाहेरची जत्रा बघूया. ते लहान मुलं किती एन्जॉय करतात. आणि इकडे आता पिक्चर पण आहे. बघू शकतात आपण त्याचा आजूबाजूचा परिसर. खूप मस्त वाटलं. चल नक्की या प्लेसला व्हिजिट करा.